बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून जिल्ह्याच्या पैठणमधील आपे गावातील कापसाच्या शेतात कमरेपर्यंत पाणी साचलंय। पावसाचं संपूर्ण पीक हे आता पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील पूर परिस्थिती ही कायम असल्याचं दिसतंय। आणि कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। कृष्णा, आपण बघतोय मराठवाड्यातला पूर ओसरलाय, मात्र पूरस्थिती सध्या ही कायमच आहे। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? श्रुती, समोर जे हे पाहत आहेस हे पर्जन्यमापक यंत्र आहे आणि त्या पर्जन्यमापक यंत्राच्या खालची स्थिती अशी आहे की हे कापसाचं पीक आहे हे पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जिथपर्यंत मी जाऊ शकेल तिथपर्यंत केवळ पाणीच पाणी या शेतामध्ये असलेलं आहे आणि फक्त इथे दिसतील ते तुम्हाला कापसाची जी वरची जो भाग आहे तो फक्त दिसेल आणि सगळं पीक हे पाण्याखाली आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आहे। आणि खरं तर हे पांढरं सोनं आहे, मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती याचं पीक घेतलं जातं। मात्र हे पांढरं सोनं जे आहे त्याच्या ज्या बोंड आहेत ते आता काळे पडायला लागतील आणि हे कापसाचं पीक जे आहे ते एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे असं या ठिकाणी होईल। आणि एक कापसाचं या ठिकाणी झाड दाखवतो, याला 40-50 बोंड लगडलेली आहेत, मात्र हे कुठल्याही कामाची नाही आहेत, कारण की हे सगळी बोंड जी आहेत ती पाण्यामध्ये या ठिकाणी सडून जाणार आहेत आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे। खऱ्या अर्थानं तुम्ही जे पाहताय, तुम्ही जे दाखवताय, खऱ्या अर्थानं मी एबीपी माझाचे आभार मानतो। तुम्ही बांधावर आलात, तुम्ही आमचे व्यथा मांडून दिल्यात। आज खऱ्या अर्थानं पूर येऊन आमच्या आयुष्यातून पूरच येऊन गेला नाही तर आमच्या चेहऱ्यावरचा हसू, आमच्या कुटुंबातलं जे आयुष्य हे वाहून गेलेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहतोय आपण, सरकार सुद्धा शेतकऱ्याची थट्टा करतंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गव्हाची मदत करतोय। खऱ्या अर्थानं 5 किलो गहू 5 किलो तांदूळ देण्याऐवजी 2.5 किलो द्या ना, आम्ही 2.5 किलो तुमच्या संसारात कामा येतील। अशा प्रकारे जर शेतकऱ्याची थट्टा जर सरकार करत असेल तर शेतकऱ्याची आत्महत्या हे सरकारच करायला लावतंय, हे असं आम्हाला वाटतंय। वाईट परिस्थिती आहे। हो साहेब, आता तुम्ही बघा, सरकार म्हणतंय हेक्टरी 8,500 रुपये देणार। आता तुम्ही सांगा, आम्ही याला 20,000 रुपये खर्च केलाय, फवारणी केली, नांगरणी केली, खत टाकलंय आणि सरकार म्हणतंय 8,500 हेक्टरी देऊ। आता तुम्ही सांगा तुटपुंजी मदतीने काय होणार आहे? आणि पुन्हा काय म्हणते आम्ही 5 किलो धान्य देऊ। अहो, तिकडे तुम्ही 70,000 कोटीचा घोटाळा करताय, तुम्ही अन्नधान्याचा घोटाळा करताय, आम्हाला 5 किलो धान्य ते तुम्हाला ठेवा ना, कशाला देता 5 किलो? आम्ही आमच्या जीवावर करू, काय करायचं ते बघू। वाईट परिस्थिती आहे दादा शेतकऱ्यांची। सर वाईट म्हणजे कपाशी आज 100% कपाशी गेलेली सगळी आणि शेतकऱ्याच्या आज मला हातात 10 रुपये बी नाही। 2 दिवसात दसरा आला सर आणि एक दिवाळी आली जवळ, मुलाला त्यांना काय आणायचं दिवाळीला दसऱ्याला? आता उद्या दसरा आला, दसऱ्या सण सुद्धा साजरा करू शकत नाही सर आम्ही, इतकी परिस्थिती बेकार आहे आमची। सर, आम्हाला आता फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। शेतकरी हा शेवटच्या स्टेपला जाऊन कवर दरवर्षी 2006ला महापूर आला, 2-4 वर्षी त्याला सुधारण्यात गेली, आता परत आला वल्ला दुष्काळ। ह्या दुष्काळामध्ये ते होत नाही सर, सागरता आता हे महापुराचं आम्हाला आणि पैसा बजेट सगळं आमचं ऑलरेडी पहिलंच कर्ज बाजारी आहेत आम्ही। खरं तर हे सरकीच्या पिकावर आमचं सगळं कुटुंबाचं आयुष्य उज्ज्वल आहे। आम्हाला असं वाटलं होतं की ही सरकी विकल्यानंतर आम्ही गहूचं पीक घेऊ, पण आता गहूचं पीक आम्ही घेऊ शकत नाही, कारण की आमचं सगळं जे बजेट होतं आम्ही याला खर्चण्यात लावलेलं आहे। आता गहू पेरण्यासाठी आम्ही कुठून खर्च आणावा, कुठून मशागत करावं, कुठून बी आणावं, खत कुठून आणावं? आमची इच्छा होती की आम्ही वर्ष धान्य पुरण एवढी गहू पेरू, पण ती आता तशी तयारी राहिलेलीच नाही, परिस्थिती बी राहिली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या आपेगाव गावातून सध्या आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। इथली परिस्थिती अत्यंत विदारक आहे, आपण बघतच आहोत। कृष्णा, धन्यवाद या दृश्यांसाठी आणि या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुढची